महापालिका निवडणुकीच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। महापालिका निवडणुकीमध्ये देखील अनेक ठिकाणी संघर्ष होणार आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण आहे। महापौर कोणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात तिढा कायम राहणार आहे। जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत, त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे। तर आधीच्या निवडणुकीत जिथं आमदार जिंका तिथं जागा त्याला असा फॉर्म्युला वापरण्यास देखील अडचणी येणार आहेत। दरम्यान युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक आहे। कल्याण डोंबिवलीच्या 131 जागांच्या पालिकेमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा पाहिजे असल्याची माहिती आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा या गोष्टीला तीव्र विरोध आहे। मुंबईत शिंदेंना किती जागा हव्यात, तर 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेचा 84 जागांवर विजय झालेला होता। मनसेच्या 6 माजी नगरसेवक, 3 अपक्ष माजी नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत। काही निवडून येणाऱ्या जागा सुद्धा एकनाथ शिंदेंना हव्या आहेत। शिवसेनेचा 100हून अधिक जागांवर दावा आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 50-50 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा, असा शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असाल तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। 1.5 तासाची बैठक झाली आणि यामध्ये युती जेवढ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या त्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका युती होईल असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं कालच। मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते खात्रीलायक सूत्रांकडून, त्यावरून असं कळतंय जरी युती होत असली तरी जागांचा तिढा जो आहे तो कायम असणार आहे। अद्यापही जागांबाबत चर्चा झालेली नाही, फक्त युतीबाबत चर्चा झाली। त्यामध्ये आपण जर बघू प्रामुख्याने पाहिलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचसोबत उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या महानगरपालिका आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागांचा पेच निर्माण होऊ शकतो। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून याआधी 120 जागांचा दावा करण्यात आला होता, तर भाजपचं मिशन 150 ठेवण्यात आलंय। त्यामुळे अर्थात हा तिढा कसा सुटेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार। मात्र महापौर कुणाचा बसेल, मुंबईत महापौर कुणाचा बसेल, ठाण्यात महापौर कुणाचा बसेल, कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा बसेल, याबाबत अजूनही कोणती चर्चा झाली नाही। त्याचसोबत स्थायी समिती अध्यक्ष, जे सगळ्यात महत्त्वाचं पद असतं महानगरपालिकांमध्ये, ते स्टँडिंगचं पद कुणाला जाणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र युती झाली, मात्र महापौर कुणाचा बसणार, जागांचा फॉर्म्युला कसा असेल, निवडून आल्यानंतर नेमकी समीकरणं कशी असणार, याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही। जी आपल्याला सूत्रांकडून विक्रांत माहिती मिळते त्यानुसार 4 जणांचे, शिंदे गटाचे 4 महत्त्वाचे नेते आणि भाजपचे 4 महत्त्वाचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा करतील याबाबत। आणि एक प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाईल आणि त्यानंतरच जो हा जागा वाटपाचा पेच असेल किंवा महापौर कुणाचा बसणार हा पेच जो आहे तो मिटणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।